नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा वर्ग 5वीचा पेपर पहिला मधील गणिताचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर यामध्ये बघा, ते गणितातील पेपर आहे ते टी पेपर फर्स्टसाठी पण महत्त्वाचे आहेत. म्हणून जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर बघा, आपण गणिताचा प्रश्न 35 घेतला आहे. 78 - 8 + 10 भागिले 5 × 2 बरोबर किती? पर्याय 1 आहे 32, पर्याय 2 आहे 74, पर्याय 3 आहे 71, पर्याय 4 आहे 144. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर आपल्याला प्रश्न बघितल्यानंतर समजून येईल का हा प्रश्न बोर्डमास पद्धतीने सोडवायचा आहे. तर बोर्डमास पद्धतीने प्रश्न सोडवायचे कसे? तर आपल्याला बोर्डमास पद्धत माहीत आहे. अगोदर कंस दिला असेल तर कंस सोडून घ्या. कंस सोडवल्यानंतर अगोदर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची. बेरीज करते वेळी लक्षात काय ठेवायचं? जर धन संख्यांची बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची. तर त्या प्रकारे आपण सोडून घेऊ. प्रश्नामध्ये आपल्याला कंस दिलाय का? नाही. तर अगोदर आपण काय करायचं? आपण पुढची स्टेप काय आपली? भागाकार. तर 10 भागिले 5 दिला. 10 भागिले 5 किती होतं? तर 5 दुने 10 म्हणजे 2 उत्तर येत आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 78 - 8 + 2 × 2. आता काय करू? या दोघांचा गुणाकार. भागाकारची प्रोसेस झाली, आता गुणाकार करू. मग 2 × 2 किती होतं? 4. मग 78 - 8 + 4. आता काय करायचं? बेरीज करायचं. बेरीज कोणत्या संख्येची करायची? तर धनसंख्यांची बेरीज करायची. म्हणजे 78 + 4 - 8. 78 + 4 किती होतात? तर 78 + 4 होतात 82 - 8. 82 - 8 केल्यास किती उरतात? तर 74. 74 म्हणजे पर्याय 2 हा आपला योग्य उत्तर आहे. तर या प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. लक्षात ठेवा, बोर्डमास पद्धतीने विचारलं तर अगोदर कंस सोडून घ्यायचं. कंस झाल्यानंतर भागाकार. भागाकार झाल्यानंतर गुणाकार. गुणाकार झाल्यानंतर बेरीज. बेरीज करतेवेळी काय करायची? जे धनसंख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायच्या आणि नंतर वजाबाकी करायच्या. या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय 2 74. हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 36. 3 * +4 बरोबर 1. या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे तर स्टार बरोबर किती? पर्याय 1 आहे 3, पर्याय 2 आहे 7, पर्याय 3 आहे 4 आणि पर्याय 4 आहे 12. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर या उदाहरणामध्ये बघा, आपल्याला 2 अपूर्णांक दिलात आणि त्यांची बेरीज केल्यास आपल्याला उत्तर किती मिळतं? 1 मिळतं. आणि हे जे स्टार दिलाय या दोन्ही ठिकाणी एकच अंक असणार आहे. एकच अंक आहे, समान अंक आहे. तर मग उत्तर 1 येत आहे. तर त्या स्टारच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, या उदाहरणामध्ये बघा, आपण अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करतो. छेद समान असेल तर अंशांची काय करतो? बेरीज करतो. मग यामध्ये बघा, छेद समान आहे. छेद समान आहे म्हणजे छेद काय? स्टार आहे. आपल्याला माहिती आहे का नाही? तर 3 + 4 आपण अंशांची काय करून घ्यायची? बेरीज करायची. बघा, अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करते छेद जर समान असेल तर डायरेक्ट छेदांची काय करायची? बेरीज करायची. म्हणून आपण छेदांची बेरीज केली. 3 + 4 बरोबर किती होतात? 7. 7 आणि इथं किती आहे? स्टार बरोबर 1. मग बघा, आपल्याला 7ला कितीने भागलं म्हणजे उत्तर 7 येईल. 7ला कितीने भागलं म्हणजे उत्तर 1 येईल. तर 7ने म्हणजे 7 × 1 = 7 म्हणजे तिथं किती उत्तर येईल? पर्याय 2 7 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो अगदी कमी वेळेमध्ये. त्यानंतर बघू प्रश्न 37. प्रश्न 37 काय होतं? आयुष 1 मिनिटात 125 मीटर अंतर धावते तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद वेळ लागेल? पर्याय 1 आहे 4 सेकंद, पर्याय 2 आहे 120 सेकंद, पर्याय 3 आहे 180 सेकंद आणि पर्याय 4 आहे 240 सेकंद. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आयुष 1 मिनिटात 125 मीटर धावत आहे. म्हणजे बघा, आपल्याला इथं मीटर, तर इथं बघा आपल्याला मिनिटात म्हटलं 1 मिनिटात 125 मीटर धावत आहेत. तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागेल? तर बघा, इथं मिनिट दिला, इथं सेकंद दिला. तर अगोदर आपण काय करू? मिनिटाला सेकंदमध्ये कन्वर्ट करू. म्हणजे बघा, 1 मिनिट बरोबर किती? 60 सेकंद. 60 सेकंद. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर बघा, 120 मीटर किती मिनिटात धावता? 1 मिनिटात म्हणजे 60 सेकंदात. तर बघा, 125 मीटर किती? 60 सेकंदमध्ये धावतात. तर मग 500 मीटर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील? तर आपण ते घेतले x. आता काय करायचं? बघा, प्रश्नामध्ये दिला 120 मीटर 1 मिनिटात म्हणजे 60 सेकंदामध्ये धावत आहे. तर 500 मीटर धावण्याकरिता त्याला किती सेकंद लागतील ते आपल्याला काढायचं. ते आपण x घेतलं. नंतर आपण यांचा तिरपा गुणाकार करू. म्हणजे बघा,
125 गुणिला x बरोबर 60 गुणिला 500. आपल्याला x काढायचा आहे म्हणून आपण या 125ला उजवीकडे नेलो. उजवीकडे इकडे गुणाकारात आहे, बाजू बदलली तर काय होईल, तर भागाकारात जाईल. भागाकारात गेल्यानंतर काय होणार, तर x बरोबर 60 गुणिला 500 भागीला 125. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर यांचा भागाकार जातो 4ने, म्हणजे राहिले काय, तर 60 भागीला गुणिला 4. 60 गुणिला 4 केला, 60 गुणिला 4 केलं तर 24 म्हणजे 240 सेकंद. पर्याय 4 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. तर प्रश्नामध्ये बघा, आयुष 1 मिनिटात 120 मीटर जात आहे, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी किती सेकंद लागेल. तर आपण मिनिटाला सेकंदमध्ये अगोदर कन्वर्ट केलं, म्हणजे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. मग 60 सेकंदामध्ये 125 मीटर आयुष धावत आहे, तर 500 मीटर धावण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. तर आपण काय केलं, यांचा तिरपा गुणाकार केला, तर x बरोबर किती, x बरोबर 60 गुणिला 500 भागीला 125. यांचं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला मिळाला 240. हा याचा योग्य उत्तर आहे. 240 सेकंद हा उत्तर योग्य आहे. त्यानंतरचं उदाहरण बघा, 38वा. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे. पर्याय 1 आहे 20% कमी, पर्याय 2 आहे 10% जास्त, पर्याय 3 आहे 10% कमी आणि पर्याय 4 आहे 20% जास्त. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल. तर बघा, उदाहरण आपल्याला एकदा व्यवस्थित समजून घ्यावायचं आहे. बघा, पुरुष आणि स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे, तर त्यात पुरुष किती आहेत, 560. तर अगोदर आपण स्त्रियांची संख्या काढून घेऊ. मग स्त्रियांची संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 1400 मधून काय करू आपण, 560 वजा करू. 1400 मधून 560 वजा केल्यास किती येतात, 1400 मधून आपण 560 वजा केलो तर किती राहतात, 840. म्हणजे 840 हे काय आहेत, स्त्री आहेत. 840 स्त्री आहेत. म्हणजे बघा, प्रश्नामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे, म्हणजे शेकडा टक्केवारी पण जास्त राहील. म्हणजे बघा, 20%ने कमी किंवा 10%ने कमी हे दोन पर्याय तर ऑलरेडी आपले काय झाले, कॅन्सल झाले. कारण बघा, स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याचा शेकडा पण कसा राहणार, जास्त राहणार. म्हणजे ते शेकडा 10%ने जास्त असेल किंवा 20%ने जास्त असेल, परंतु कमी असणार का, नाही. कारण पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. मग काय करू आपण, आपल्याला शेकडा काढावायचा आहे. तर बघा, पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या कितीने जास्त आहे ते अगोदर आपण काढू. तर बघा, स्त्रियांची संख्या आपल्याला मिळालेली आहे. पुरुषांची संख्या किती आहे, 560 आणि स्त्रियांची संख्या आहे 840. पुरुष, आपण स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या काढली. आता आपण काय करू, स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ते काढू. तर बघा, त्यासाठी काय करावं लागेल, स्त्रियांच्या संख्येमधून पुरुषांची संख्या वजा करू. 840 मधून 560 वजा करा. 840 मधून 560 वजा केल्यात किती राहतात, तर 280. म्हणजे बघा, 280 ने स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. तर आपल्याला काय म्हटलं आहे, टक्केवारी काढावायची आहे. संख्या काढा म्हटलं तर संख्या किती आली असती, 280 आली असती, परंतु आपल्याला टक्केवारी काढायची आहे. मग या 280 1400चे किती टक्के ते आपल्याला काढावायचे आहे. मग त्यासाठी कसे करणार, तर टक्केवारीचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे. तर बघा, टक्केवारीचं सूत्र, तर टक्केवारीचं सूत्र आपल्याला माहीत पाहिजे. तर बघा, एकूण लोकसंख्या किती आहे, 1400. 1400 पैकी 280 म्हणजे किती टक्के ते आपल्याला काढायचे आहे. मग काय करायचे, 280 गुणिला 100 भागीला करा 1400. हा शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला. मग 280 भागीला 14. 280 भागीला 14 केल्यास किती येतात, तर 20 येतात. म्हणजे 20 म्हणजे 20%. आता 20% मिळाले. मग बघा, 20%ने कमी आणि 20%ने जास्त, आपल्याला उत्तर मिळालं 20. आता 20 मिळालं, 20% आपल्याला उत्तर मिळालं. मग जास्त का कमी, तर आपण काय म्हणालो होतो अगोदरच, स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे, म्हणजे टक्केवारी पण जास्त राहील, म्हणजे 20%ने जास्त. हा याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय 4 हा आपला योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण गणितातील 38व्या प्रश्नापर्यंतचे प्रश्न सोडवले आहेत. तर आपण सोडवल्यापैकी किती लोकांचे उत्तर योग्य आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये पण आपण पुढील प्रश्न बघणार आहोत. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.